हाय, कसे आहात सगळे? आता वाजलेत सकाळचे 6:30 आणि मी आवरून किचनमध्ये आले आहे. आज मिस्टरांसाठी टिफिन बनवायचा नाही आहे आणि मुलीलाही शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे स्वयंपाक तर मी निवांत करणार आहे. जोपर्यंत नवरा ऑफिसला आणि मुलं शाळेत जात नाही, आपला पूर्ण वेळ त्यांच्या मागे मागे करण्यातच जातो. चला, माझ्या मिस्टरांसाठी मी तूप लावून चपाती भाजून देते. ते चहा चपाती खाऊन जाणार आहेत. माझी रांगोळी काढायची राहिली आहे, ती काढून घेते. घर जसं आपण नीटनेटकं ठेवतो तसंच तुम्ही बॅल्कनी पण नीटनेटकी स्वच्छ ठेवली तर खूप प्रसन्न वाटतं. मी छोटीशी रांगोळी काढून घेते. जमेल तशी मी रांगोळी रोजच काढायचा प्रयत्न करते. बरेचसे कलरही संपत आले आहे. मी तर बरेचदा माझ्या माहेरी गेली की तिथनंच कलर घेऊन येते. यावेळेस पण मी उन्हाळ्यात जाईल तेव्हा रांगोळीचे कलर घेऊन येईल. कशी वाटली रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता स्वयंपाकाला लागूया. स्वयंपाक करून झाला की मग मला जरा निवांत वेळ मिळतो आणि त्या वेळेत मी माझे व्हिडिओ एडिटिंगचे काम करते. स्वयंपाक करताना सर्वात मोठा प्रश्न असतो तो भाजी काय करायची. आय नो तुमच्याकडेही असाच असणार. आज मी चवळीच्या पानांची भाजी बनवली आहे आणि माझ्या मुलीकडून मी प्रॉमिसही करून घेतलं आहे की जेवताना कुरकुर न करता जेवायचे आहे. त्यामुळे आजचा प्रश्न मिटला. डाळ तांदूळ धुताना मी जे पाणी काढून ठेवलं आहे ते मी असं प्लांट्सला देते. हे बघा, हे आमचं जेवण. खूप दिवसांपासून मला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जायचे होते, पण योगच येत नव्हता. 1-2दा तर बनवलेला प्लॅनही कॅन्सल करावा लागला. म्हणतात ना, देवाचं बोलावणं आल्याशिवाय आपण त्याच्या दर्शनाला जाऊच शकत नाही. पण आज आम्हाला बोलावणं आलं आहे आणि आम्ही जातो आहे सप्तशृंगीच्या गडावर. इतकं छान वातावरण, इतकं मस्त वाटतं आहे ना. थंडगार वारा सुटला आहे आणि नो गरमी. ॲक्च्युली मी कधीच सप्तशृंगीला गेले नव्हते.
माझी खूप इच्छा होती की मला देवीच्या दर्शनाला जायचं आहे, पण जेव्हा प्लॅन बनत नव्हते ना, मला खूप वाईट वाटायचं. फायनली आम्ही आलो आहे. वरती आम्ही गडावर रोपवेने गेलेलो आणि मी आधीच ओटीचं सामान घरूनच घेऊन गेलेले सोबत. तर आता आम्ही रोपवेमध्ये बसतो आहे. आधी इथे पायऱ्यांनी जावं लागायचं, आताही पायऱ्या आहेत. काही लोक पायऱ्यांनी पण जातात, पण हे जे वयस्कर लोक आहे ना, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहेत. आमच्यासोबत आमच्या मावशी होत्या, तर त्यांच्यामुळे आम्ही पण रोपवेनीच आलो आहे. या मंदिरातले वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? काय आहे ते? तर इथे ना देवीच्या दर्शनाला गाभाऱ्यापर्यंत जायची गरजच नाही आहे. तुम्हाला देवी आधीच दर्शन देते. ही गोष्ट मला खूप खूप आवडली. आणि इथून आम्ही दर्शन झाले आणि इथून आम्ही गेलो पेटपूजा करायला आणि तिथून थेट पोहोचलो आम्ही श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र दिंडोरी येथे. ॲक्च्युली इथे जास्त काही शूट करता आले नाही, पण होईल तेवढे मी नक्की शूट केले आहे. सूर्यास्तासोबतच परतीचा प्रवास सुरू झाला. आजचा दिवस अनपेक्षितरित्या दर्शनाचा योग घेऊन आला आहे. म्हणतात ना, अनपेक्षित गोष्टी सुंदर असतात. ते पटलं बरं आहे का?